संबंधित कन्सल्टंट आहे त्याला मी काल काल त्याला मी नोटीस दिलेली आहे की तुला काळ्या यादीत टाकून रद्द का करू नये म्हणून तुला आवाज को लेकिन हमें बर्दाश्त नहीं करेंगे। रेल्वे शेती काय त्यांच्याकडे बघायला पाहिजे आणि त्यांच्याकडे दवा पाहण्यासाठी सगळ्या गोष्टी करायची जोडी घेतली आहे. रेल्वेला कळवून यापुढे तुमच्याकडे आम्ही तुमच्याकडे ठेवा कायदेशीर आपल्याला पेटत होती छोटंसं आपण केलेलं म्हणून छोटी छोटी बहुउद्देशीय केली तर त्याच्यामध्ये माणसात 8 दिवसापासून सगळे उपक्रम कार्यक्रम जे 50 माणसाचे 100 माणसाचे बरोबर आहे ते सगळी करता येते म्हणून आपल्याला तिथे तिथे जागा असते त्या ठिकाणी आपल्याला बहुउद्देशीय इमारत भेट आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे वापर करता येतील. आपण असे बरेचसे विषय घेतलेले आहेत बांधकाम विभागाला मी सांगतो द्यायला म्हणून आपण ती लगेच पाहिजे रिझर्वेशनसाठी ज्याचा उद्देश जो आहे तर आपल्याला करता येईल. त्याच्यामध्ये अभ्यासिका देखील आपल्याला येत आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी तात्पुरता निवारा केंद्र पण आपण करू शकतो. तर समजा त्यांचे मुलांना कुठे फिरायला जायचं आहे आई वडिलांना कुठे ठेवायचा हा प्रॉब्लेम असेल तर निदान 8 दिवस 15 दिवस असा तात्पुरता निवारा होऊ शकेल तर जो ज्येष्ठ नागरिक संघ मेंटेन करू शकेल सेवाभावी संस्था बाकी चालवता तर हे देखील आपल्या विचार धन्यवाद. आणि शेवटी आपण त्या पशुवाल्या त्या गायब असतात बरोबर आहे त्यांचं एक नुकसान असतं पूर परिस्थितीवर आपल्याला उपाययोजना करतात. सन्माननीय महापौर साहेब आपल्या परवानगीने सभागृहाला सांगू इच्छितो की सन्माननीय विरोधी पक्षनेते आणि इतर सदस्यांनी जे पॉइंट काढलेले आहेत त्याच्यावर 2 मिनिटं बोलतो. आता पाणी पुरवठ्याबद्दल आपली चर्चा झाली की पाणी पुरवठा काही भागात कमी येतो जास्त येतो. तर आपण एक स्मार्ट मीटरचं प्रेझेंटेशन पाहिलं होतं. त्याचं इथं प्रेझेंटेशन पाहून नवी मुंबईला ते कसं चालतं ते आपल्याला दौरा करता येईल. तिथं सगळे नगरसेवक आणि एकच वेंडर तर 10 वेंडर आहे. त्याच्यामध्ये आपल्याला कळेल की कोणत्या ठिकाणी किती पाणी कधी सुटलं किती गेलं पाणी प्रत्येक एरियामध्ये. वॉलमध्ये जे काही वॉल ऑपरेट होतील ते इथनं ऑपरेट होतील आणि आपल्याला माहिती मिळेल. त्याच्यामुळे कोण नगरसेवकांना इथंच माहिती मिळेल की कोणत्या प्रभागात किती पाणी गेलं किती वेळ गेलं. त्याची तरतूद आपण स्मार्ट मीटरची केलेली आहे. त्यानंतर ट्विन सिटीची तरतूद केलेली आहे की सॅटेलाइटने आपण पूर्ण शहराचा मॅप काढणार आहोत. त्याच्यामध्ये प्रत्येक बिल्डिंगचा आपल्याला एरिया दिसेल मोकळी जागा दिसेल कुठे अनधिकृत बांधकाम चालू असेल तेही दिसेल इथे बसून त्याच्यावर कारवाई करणं शक्य. आपल्याला काही महानगरपालिकांमध्ये हा प्रयोग आपण केलेला आहे. त्याचा उपयोग आपल्याला वेगवेगळ्या कारणासाठी होऊ शकतो. प्रॉपर्टी टॅक्स साठी होऊ शकतो अनधिकृत बांधकामासाठी होऊ शकतो. तर ट्विन सिटीचं जे मॉडेल आहे ते एकदा आपण सगळे प्रेझेंटेशन घेऊन नगरसेवकांचाच एक ग्रुप बनवला ज्या ठिकाणी चालू आहे त्या ठिकाणी भेट देऊन पाहिलं तर त्याने आपल्याला एक फायदा होऊन जाईल. त्यानंतर आपण जसं सफाई मित्र ऍप सुरू केलं तसं एक आपण आरोग्याचा डॅशबोर्ड तयार करतोय. त्याच्यामध्ये औषधं कधी आले कधी गेले ही सगळी माहिती येईल आणि त्या धर्तीवर बिल्डिंग डिजिटल कशी करायची किंवा महानगरपालिका डिजिटल कशी करायची याचा आपल्याला विचार करता येईल. सगळे नगरसेवक जे प्रश्न तर कागदावर लिहून देतात ते टपाला देतात बघायला लागतं. त्याच्यापेक्षा सगळ्यांना लॅपटॉप देऊन त्यांनी लॅपटॉपवर प्रश्न पाठवले मेलद्वारे तर त्याने एक फायदा होऊ शकतो. हा एक मार्ग आहे. ते सगळे प्रशासनाच्या माननीय महापौर उपमहापौर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली विचाराधीन आहे. हे प्रोजेक्ट आपले लवकरच अंमलात येतील. त्याच्यानंतर फेरीवाल्या जे काय फेरीवाले आहेत फेरीवाल्यांसाठी आपल्याला सगळी यादी दिलेली आहे
आपण ठिकाणं निश्चित करून द्या, ही शेवटची स्टेप आहे. कोर्टाच्या ऑर्डर प्रमाणे खालच्या ज्या स्टेप आहे ते मी माझ्या काळामध्ये पूर्ण केलेल्या आहेत. तुम्ही नावं दिले, जीबीनी मंजुरी करून दिली की आपले फेरीवाला झोन नक्की होतील आणि आपल्याला ऑकर्सला तिथं उचलता येईल. तर माझी ती एक विनंती आहे की आपण लवकरात लवकर जीबीने फेरीवाल्यांच्या जागा निश्चित करून द्याव्यात, जेणेकरून फेरीवाल्यांना कायदेशीररित्या उचलून आपण तिथे बसवता येईल. तिसरा मुद्दा जो होता की औषधं कंपनीतून खरेदी केले पाहिजे, चांगला आयडिया आहे. त्याच्याबद्दल आम्ही परिपत्रकही काढून टाकू की शक्यतो औषधं कंपनीतूनच खरेदी करा म्हणून. तलावांच्या लिलावाबाबत महापौर साहेब, उपमहापौर साहेब प्रयत्न करतायत. ही सोपी आहे आणि तुम्ही आणि